शिवनेरी किल्ल्यावर 1630 साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांच्यावर आई जिजाऊंचे करुड होते. त्या रामायण महाभारताच्या कथा सांगायच्या आणि सांगायच्या अन्यायाला झुंज देणाऱ्या योद्धांच्या कथा. शिवबा त्या गोष्टी डोळ्यास झेपत घेत होता. एक दिवस जिजाऊंनी त्यांच्या हातात लाकडी तलवार दिली आणि म्हणाल्या, हे शस्त्र आहे न्यायाचं. अन्याय सहन करणाऱ्यांच्या हातात याला काहीच अर्थ नाही. शिवबाने हात घट्ट धरला आणि म्हणून गेला, आई, मी या तलवारीने स्वराज्य उभं करीन. असं राज्य जिथे अन्याय नसेल. वय केवळ 15 वर्ष, पण मनात स्वराज्याचा तेज होता. शिवबा डोंगरावर गेला, 4 मावळासमोर उभा राहिला आणि शपथ घेतली, मी स्वतंत्र हिंदवी स्वराज्य निर्माण करेन. ही होती इतिहासाची पहिली ठेणगी. लवकरच त्यांनी तोरणा किल्ला घेतला. हा किल्ला विजयाचा पहिला टप्पा होता. एका किशोराने मावळ्यांच्या मदतीने एका परकीय सत्तेचा किल्ला जिंकला. हा विजय तलवारीचा नव्हता, हा विजय होता विचारांचा. शिवरायांचे स्वराज्य म्हणजे न्याय, नीती आणि जनतेसाठी समर्पित एक राजकीय स्वप्न. पुढे अफजल खान आला, शाहिस्ते खान आला, आग्र्याची कैद आली, पण सगळ्या गोष्टी मागे होती एक शपथ, शिवबाची शपथ आणि जिजाऊंचा संस्कार.